सतत मिठाईच्या दुकानात जायची बायको, कारण समजताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. देशभरात खळबळ. तिला जराही काही वाटलं नाही, असं तिला सुचलंच कसं? धक्कादायक प्रकार. पती मोठमोठ्याने रडू लागला, बायकोला जागीच अटक. गाझीपूर जिल्ह्यातील जखनिया, एक शांत गाव. BRCच्या समोर असलेलं छोटंसं मिठाईचं दुकान. येथे रोज एक महिला दिसायची. तिचं नाव अन्नू. ती 3 मुलांची आई. तिचा नवरा चेतन, साधा प्रामाणिक कामगार माणूस. पण त्याच्या लक्षात एक गोष्ट नेहमी यायची. बायको कोणतेही कारण नसताना वारंवार त्या मिठाईच्या दुकानात जात असे. कधी चहासाठी, कधी तिखट गोड खाण्यासाठी, कधी हसत खिदळत बसून गप्पा मारण्यासाठी. चेतनने अनेकदा विचारलं, इतकं दुकानात काय आहे, दररोज काय आकर्षण? ती हसून टाळायची. उत्तर देण्यात तिची उत्सुकतेपेक्षा लपवणूकच जास्त असायची. हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली. लोक सांगू लागले, तुझे पायाखाली काय चाललंय तुला दिसत नाही? चेतनच्या मनात संशयाचे ढग दाटू लागले. रात्री शांत बसलेला माणूस मनात विचारांची तुटू लागला. एका दिवशी चेतन अचानक त्या दुकानात गेला. अन्नू तिथे नव्हती. पण लोक म्हणाले, अरे आत्ताच गेली होती, आजही आली होती. तो घरी धावला, घरात मात्र ती नव्हती. ती कुठे गेली, कोणासोबत? नवऱ्याच्या मनात आग धगधगू लागली. लवकरच ऐकिवात आलं. जुलै महिन्यात ती आठवडाभर कुणाला न सांगता घरातून पळून गेली होती. नातेवाईकांनी तिला परत आणलं होतं, पण चेतनच्या मनात मात्र तिच्याबद्दल विश्वास परत आला नव्हता. काही आठवड्यांनी 29 ऑगस्टची रात्र. अन्नू पुन्हा गायब. घरात तिच्या 3 छोट्या मुली झोपल्या, पण अन्नू? पती, मुली, घर संसार सगळं सोडून निघून गेली. आणि त्या रात्री घडलं एक विचित्र. अचानक मुलींना त्रास होऊ लागला. कोणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचं दिसू लागलं. घरात हंबरडा फोडला गेला. लोकांनी धाव घेतली. 2 मुलींचा जीव वाचवला, पण तिसरी, ती चिरडली गेली, संपली. ती कायमची गप्प झाली. संपूर्ण गाव हादरलं. मुलींचा बाप चेतन रडत रडत पोलिसांकडे धावला. त्याने आपल्या पत्नीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गावभर अन्नूचा शोध सुरू झाला. पोलिसांनी पाळत ठेवली. निघाल्यानंतर अनेक दिवसांनी रेल्वे स्टेशनजवळ ती आढळली. डोळ्यात भीती नव्हती, पश्चातापही नव्हता. तिला अटक झाली. चौकशी सुरू झाली. सगळ्यांना अपेक्षा होती की ती म्हणेल, मी हे केलं नाही. पण ती बसली शांत आणि मग बोलली, हो मीच केलं. पोलिसांनी थरथर कापत विचारलं, का? मुलींचा काय दोष होता? ती हसली आणि म्हणाली, त्या माझ्या प्रेमात अडथळा होत्या. रहस्य आता उलगडलं. त्या मिठाईच्या दुकानाजवळ एक फेरीवाला यायचा. त्याच्यावर तिचं मन गेलं. ती त्याच्या प्रेमात इतकी बुडाली की स्वतःला, मुलींना, घराला काहीच महत्त्व राहिलं नाही. तो म्हणाला, मुली नकोत, आणि ती म्हणाली, होईल. पोलीस अधिकारी तारवती यांनी सांगितलं, तिने स्वतः कबूल केलं. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने आपल्या मुलींना मारण्याचा प्रयत्न केला. चेतन कोसळून रडू लागला. तो म्हणत राहिला, तिला कसं सुचलं हे? ती आई होती, ती कशी? लोकांच्या मनात सतत एकच प्रश्न, सतत मिठाईच्या दुकानात काय असतं? उत्तर कधीच मिठाईचं नव्हतं. ते एक नातं, एक पाप, एक वेडेपण होतं. शेवटी जेव्हा सत्य समोर आलं, गावात शांतता पसरली. पण त्या तिघांपैकी एक निरागस जीव कायमचा शांत झाला. ही होती त्या मिठाईच्या दुकानातून सुरू झालेली, प्रेमाच्या नावाखाली वेडेपणात बदललेली, घर उद्ध्वस्त करणारी काळी कथा. शेवटपर्यंत कुणालाही कळलं नाही. सतत मिठाईच्या दुकानात जायची बायको खरं तर इथे मिठाईसाठी नव्हे, तर तिच्या निषिद्ध प्रेमासाठी ती जात होती.